हॅलो फ्रेंड्स, सर्वप्रथम आपणा सर्वांना घटस्थापनेच्या आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। साडी हा प्रत्येक स्त्रीचा आवडता विषय असतोच। साडी हे स्त्रियांचे मुख्य वस्त्र आहे। आपल्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असाव्यात असं प्रत्येक जणीला वाटत असतं। तर काही वर्षांपासून एक ट्रेंड आलेला आहे की नवरात्री 9 रंगाच्या साड्या नेसाव्यात, पण या साड्या वेळेवर न सापडल्यामुळे आपण ती साडी स्किप करतो। तर साड्या वेळेवर हाताशी लागल्या पाहिजे, परकर ब्लाऊज हाताशी लागलं पाहिजे म्हणून आपण इथे ट्रिक वापरलेली आहे। आणि नवरात्रीमध्ये 9 रंगाच्या साड्या कोणत्या आहेत ते देखील आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अगं चल पटकन, हो आली अगदी 2च मिनिटात आली बरं। असं बोलता बोलता 2 असे 10 मिनिटं कधी होतात काही कळतच नाही। काय मैत्रिणींनो, हा संवाद तुमच्याकडे सुद्धा असेलच ना। त्याला कारण म्हणजे आपले जे कपाट आहे आपण जे वेळेवर रचत नाही किंवा वरचीवर त्या साड्या ठेवल्या जातात आणि एक साडी काढायला गेलं की दुसरी साडी ही खाली पडते आणि असा पसारा होऊन बसतो। मग हा परत आवरा, मग अशा वेळेस आपण काय चला आता पटकन ड्रेस घाला आणि चला मार्केटला पटकन, असं आपण करतो। तर असं न होता आपण झटकीपट आपलं कपाट कसं रचणार आहोत, त्याचबरोबर आपण नवरात्री 9 रंगाच्या साड्या कुठल्या साड्या घालणार आहोत ते आज आपण बघणार आहोत। काही वेळा आपल्या कपाटामध्ये इतक्या साड्या होतात की त्या ठेवणे मुश्किल होते। साड्या व्यवस्थित कपाटात ठेवताना आपण शक्यतो व्यवस्थित राहावे या हेतूने हँगरला लावून ठेवतो, पण काही वेळा कपाटात कपडे जास्त होतात तर बाकीचे कपडे ठेवायला जागाच उरत नाही। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा आहे। तुम्ही आता बघू शकता की माझ्याकडे अशा साड्या आहेत बघा, याच्यात ठेवलेल्या आहेत मी। आता ह्या पाऊचमध्ये मला साड्या अजिबात लवकर मिळत नाही तसं पाहायला गेलं तर। मला जर कधी खालची साडी घालायची असेल तर मला ह्या सगळ्या साड्यावरती काढाव्या लागतात आणि त्यानंतर मला ही खालची साडी मिळते। आणि त्याचं आपलं पेटीकोट सुद्धा असाच ठेवलेला असल्यामुळे तोही पटकन सापडत नाही। तर अशा वेळेला काय करायचं की पटकन हातात सापडलं पाहिजे सुट्टीस अशी, तर तुम्हाला मी आयडिया सांगते। तर आपल्या साडीचा कपडा देखील खराब होऊ नये म्हणून सुद्धा ही ट्रिक खूप उपयोगाची आहे। तर या ठिकाणी मी घेतला आहे पेटीकोट। हा आपल्या कॉटनचाच असतो, तो अजिबात खराब होत नाही कॉटन असल्यामुळे। आणि साड्यांचा कपडा हा मऊ असतो, सॉफ्ट न असतो अगदी। तर साडीची छान नीट घडी घालून घ्यायची आणि परकरसुद्धा अशी लांबसर घडी घालून घ्यायची आणि त्या परकरामध्ये आपण साडीची घडी घालून ठेवायची आणि त्या साडीच्या मध्ये आपले जे काही ब्लाऊज आहे मॅचिंग ब्लाऊज ते देखील बारीक घडी घालून ठेवून द्यायचं आतमध्ये। आता साडी आणि ब्लाऊज आपण असं एकत्र ठेवल्यानंतर त्या आजूबाजूचा जो परकर आहे तो परकर असा गुंडाळून घ्यायचा, एका अर्थाने त्याची घडीच करायची आणि ती अगदी पद्धतशीर टाईट घडी घालायची, म्हणजे परकरामधून ब्लाऊज आणि साडी अजिबात पडणार नाही। असं केल्यामुळे तुमच्या साडीचा जो कपडा आहे तो देखील खराब होणार नाही आणि साडी ब्लाऊज आणि परकर एका ठिकाणीच तुम्हाला सापडून जाईल। तर आता आपण हे ठेवणार कुठे आहोत ते बघूया। तर अशाच आपण सगळ्या साड्यांच्या घड्या घालून घ्यायच्या। पेटीकोटची पण अशीच घडी घालून घ्यायची। या पेटीकोटची घडी घालताना अशी करायची आहे आणि यामध्ये ही साडी अशी गुंडाळून ठेवायची आणि यामध्ये त्याचं परकर ठेवायचं। आता बघा याच्यावरचं हे माझे ह्या साडीवरचं हे काळा ब्लाऊज आहे, तर हे सुद्धा आपण असंच याच्यामध्ये ठेवायचे। असं मध्ये ठेवलं की मग त्यावरती हे अशी परकराचा फोल्ड करायचा आहे पेटीकोटचा आणि हे याच्यावरती, म्हणजे हे तिघं वस्तू तुम्हाला एका वेळेस बरोबर सापडतील आणि साडीही खराब होणार नाही। त्याला कॉटनच्या पेटीकोटचं कवर झाल्यामुळे साडी पण खराब होणार नाही आपली। हे आपण साड्यांच्या पाऊचमध्ये ठेवायच्या की ह्या साड्या जर भारी असतील, जर आपल्याला खूप दिवसातून एकदा ती साडी जर घालायची असेल तर ती साडी आपण पाऊचमध्ये ठेवायची, म्हणजे डेली आपल्याला वापरायची आहे। मग त्या कशा ठेवायच्या ते देखील तुम्हाला मी दाखवत आहे। हे बघा, आता माझ्याकडे हे हँगर आहे बघा। हे हँगर तर सगळ्यांकडेच असतील, तर हे हँगरचा आपण उपयोग करून साड्या अगदी छान लावणार आहोत, अगदी पटकन सापडतील अशा। तर आता इथे मी एक साडी घेतलेली आहे बघा। आता नवरात्री येत आहे, तुम्हाला नवरात्रीमध्ये जर 9 रंगाच्या साड्या नेसायच्या असतील तर तुम्ही 9 रंगाच्या साड्या हँगरला लावून त्या तुम्ही कपाटात लावू शकतात। पण आपण हँगरला नुसती साडी न लावतो त्यावर आपण परकर म्हणजेच आपल्या पेटीकोट आणि ब्लाऊज देखील लावून घेणार आहोत, पण ते तयार होताना आपल्याला पेटीकोट ब्लाऊज आणि साडी सोबतच सापडेल। तर आपल्या पहिली माळ आहे, आपली नवरात्र ही 3 ऑक्टोबरला चालू होत आहे। तर वार आहे गुरुवार आणि रंग आहे पिवळा। तर आपण ज्या दिवशी जो रंग आहे त्या रंगाचं महत्त्व देखील आपण जाणून घेणार आहोत। नवरात्रीमध्ये गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते। हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो। असे माझ्याकडे 6 हँगर आहेत, तर मी 6 साड्या या हँगरला आरामशीर ठेवू शकते। 6, 8, 10 जेवढ्या तुम्हाला ठेवायच्या असतील साड्या तुम्ही हँगरला लावून ठेवू शकतात। पण तुम्हाला 8 दिवस साड्या छान पटकन हातामध्ये येतील अशा सापडतील। त्यामुळे फ्रेंड्सची अतिशय उपयोगाची अशी ट्रिक आहे। तर दुसरी माळ आहे 4 ऑक्टोबरला शुक्रवारी। तर आपल्याला हिरव्या रंगाची साडी त्या दिवशी नेसायची आहे। हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ, प्रजनन, शांतता आणि स्थिरतेची ती भावना निर्माण करते। शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करा। हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो।
अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की मी हँगरवरती ब्लाऊज, साडी आणि परकर असं ठेवून घेतलेलं आहे। तुम्ही प्रथम परकर ठेवून घ्यायचा आहे, त्यानंतर साडी ठेवायची आहे, त्याखाली ब्लाऊज ठेवायचा आहे। असं ठेवल्यामुळे आपलं कपाट देखील आपलं सुंदर दिसणार आहे। अजिबात अस्ताव्यस्त आपलं कपाट दिसणार आहे आणि कोणाला कळणार सुद्धा नाही की त्या साडीच्या खाली काही आपण ठेवलेलं आहे असं। जेव्हा तुम्ही कुठून बाहेरून येतात तर त्यावेळेस पटकन साडी काढायची आणि तिची छान अशी घडी हे व्यवस्थित करून दोरीवरती सपायला ठेवून द्यायची, म्हणजे घामाचा वास देखील त्याचा जातो। आता तिसरी माळ 5 ऑक्टोबर शनिवार। राखाडी रंग। राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो। हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यायला आवडतो। आता या ठिकाणी आपले सगळे हँगरला साडी, ब्लाऊज, परकर हे सगळं लावून झालेलं आहे। ते आपण कपाटात कसं ऑर्गनाइज करायचं ते देखील बघूया। 6 ऑक्टोबर रविवार। या दिवशी आपण नारंगी रंगाची साडी घालायची आहे। केशरी किंवा नारंगी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते। हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि या व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो। तर आता आपण हँगरला साड्या लावून घेतलेल्या आहेत। तर आता आपण ठेवत आहोत परकर, ब्लाऊज आणि साडी, जे आपण एकमेकांमध्ये ठेवलेलं आहे, ज्यामुळे आपल्या साडीचा कपडा अजिबात खराब होणार नाहीये। कपडाचे ऑर्गनायझर मिळतात बघा साड्यांची, कुठेही मिळतात। नवरात्रीमध्ये सुद्धा जर काही स्टॉल लागतील तरी सुद्धा तुम्हाला ते मिळून जातील। त्याला चैन असते, बॉक्स टाईप असतात ते, त्यामध्ये आपण या साड्या ठेवायच्या आहेत, ज्या आपल्याला रोज लागत नाहीत, ज्या आपल्या लग्न वगैरे जायचं असेल तेव्हाच लागतात, त्या साड्या आपण त्या बॉक्समध्ये ठेवायच्या आहेत। 7 ऑक्टोबर सोमवार। पांढरा रंग। पांढरा रंग हा शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो। देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे। पांढरा रंग हा शांतता आणि समृद्धीचे प्रतीक आहे। अशा प्रकारे आपल्या साड्यांचे जे पाऊच आहे किंवा जे ऑर्गनायझर आहे त्यामध्ये जेवढ्या साड्या बसतील तेवढ्या ठेवायच्या आहेत आणि मग ते सुद्धा पाऊच आपण अगदी सुरक्षित जागी ठेवायचं आहे। 8 ऑक्टोबर मंगळवार। लाल रंग। लाल रंगाची साडी देवीला खूप आवडते कारण की तो सौभाग्याचा रंग आहे असं म्हणतात। मंगळवारी नवरात्रवासाठी लाल रंग हा वापरा। लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण केल्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते। हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरून आणतो। अशा प्रकारे आता इथं माझे इथे कपाट मी रचून घेतलेलं आहे। 9 प्रकारच्या 9 रंगाच्या साड्या मी इथे हँगरला लावून घेतलेल्या आहेत आणि जे खालचं खातरी काम आहे त्या ठिकाणी मी ज्या पाऊचमध्ये साड्या टाकलेल्या आहेत त्या देखील मी तिथे ठेवून घेतलेल्या आहेत। 9 ऑक्टोबर बुधवार। निळा रंग। निळा रंग हा समृद्धीचे प्रतीक आहे, तसेच मोठ्या मनाचे देखील प्रतीक आहे। निळा तुम्ही डार्क किंवा लाईट कलर देखील इथे वापरू शकतात। 10 ऑक्टोबर गुरुवार। गुलाबी रंग। गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रता दर्शवितो। या दिवशी महाअष्टमी असते। देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील केले जाते। 11 ऑक्टोबर शुक्रवार। जांभळा रंग। जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो। नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख समृद्धी मिळते, त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे घालावेत। 12 ऑक्टोबर शनिवार। मोरपंखी रंग। मोरपंखी रंग हा विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवितो। निळ्या आणि हिरव्या रंगाच्या विशेष मिश्रणाचा वापर केल्यास दोन्ही रंगांच्या गुणांचा म्हणजे समृद्धी आणि नवीनतेचा लाभ मिळतो। अशा प्रकारे नवरात्रीचे 9 दिवस 9 रंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका। तर कसं वाटलं आपलं हे साड्यांचं ऑर्गनायझेशन? तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर अशा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। तर पुन्हा भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।